सोलापूर शहरात एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे पाणी वाया जाण्याचे अनेक प्रकार राजरोसपणे सुरू असतात। अनेक ठिकाणी पाण्याची गळती दिसून येते। एक तर सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी येतं, त्यातही कित्येक वेळा नियोजन ढासळलेलं असतं। अशातच सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागलेली दिसून येते। आता हेच पहा ना, सोलापुरातील महत्वाच्या अशा कस्तुरबा मार्केट समोरील हे दृश्य। या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पाणी गळती सुरू आहे। ज्या ज्या वेळेस पाणी सोडण्यात येतं त्या वेळेस या ठिकाणी पाणी गळती होते। पाहून असं वाटतं की ही छोटीशी गळती आहे, परंतु जर विचार केला तर आठवड्यातून एकदा दिवसातून 5 ते 6 तास ही गळती दिसते। म्हणजे इतक्या वेळात हजारो लिटर पाणी वाया जातं। ही पाणी गळती गेल्या महिनाभरापासून सुरू आहे, तर याचा हिशोब लावला तर लाखो लिटर पाणी वाया जात आहे। असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे। या म्हणीप्रमाणे थेंबे थेंबे पाण्याची टाकी देखील रिकाम होऊ शकते। जर विचार केला तर पाण्याचा थेंब न थेंब खूप महत्वाचा आहे। आता सोलापुरासह संपूर्ण राज्यामध्ये उन्हाळा सुरू झालाय। मग या उन्हाळ्यामध्ये तर आठवड्यातून येणारे पाणी 10 ते 12 दिवसांवर येतं आणि यासाठी महानगरपालिका कारण दाखवते पाणी टंचाईचे। उजनी धरणात पाणी नाही, औस बंधाऱ्यात पाणी नाही अशी कारणं महानगरपालिका देते। पाणी पातळी खाली गेली आहे, त्यामुळे पाणी पुरवठा हा विस्कळीत होतो, असं महानगरपालिकेचं प्रत्येक उन्हाळ्यामध्ये म्हणणं असतं। ही पाणी गळती जरी किरकोळ दिसत असली तरी सोलापूर महानगरपालिकेच्या उपकारामुळे ही गळती मोठी होऊ शकते। सोलापूर शहरात अशा कित्येक ठिकाणी अशा प्रकारची पाणी गळती सुरू आहे। प्रत्येक एरियाला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो। त्याप्रमाणे विचार केला तर सोलापूर शहरात दररोज कोठे ना कोठे तरी पाणी पुरवठा हा होतच असतो। मग अशा वेळेस अनेक ठिकाणी गळती असल्याने लाखो लिटर पाणी वाया जातच। तेव्हा महानगरपालिकेने अशा बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं खूप महत्वाचं आहे। या पाणी गळतीला किरकोळ समजू नये। हीच किरकोळ गळती उद्या भविष्यामध्ये प्रचंड अशा गळतीमध्ये प्रवाहित होऊ शकते। छोटीशी दिसणारी ही गळती उद्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते। नागरिकांनी देखील अशा किरकोळ गळतींकडे दुर्लक्ष न करता महानगरपालिकेकडे तक्रार करायला हवी। तेव्हाच पुढे भविष्यात होणारी मोठी गळती आत्ताच थांबवता येईल आणि आपली पाणी टंचाईचे संकट जे आहे ते आपल्याला टाळता येईल। अन्यथा ही छोटीशी पाणी गळती उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि यामधून लाखो लिटर पाणी हे वाया जाईल। नमस्कार, मी लक्ष्मीकांत अप्पाराव मोकाशी बोलतोय। आपल्या शहराला आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होतोय, तरी इथं मी राहतोय कस्तुरबा मार्केट, बुधवारपेठ कस्तुरबा मार्केट। इथं पाण्याची गळती लागलेली आहे, पाण्याचं पाईपलाईन फुटलेलं आहे। अगोदर शहराला पाण्याची टंचाई असताना अशा परिस्थितीत सुद्धा इथे पाईप फुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे। याकडे महापालिकेने त्वरित लक्ष देऊन हे करणे गरजेचं आहे। असं असताना देखील पाणी भरपूर वायपट जात आहे। पाणी दुपारी 2:30 वाजता येते, संध्याकाळी 5 साडेपाच वाजेपर्यंत पाणी असंच वाया जातं। ह्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। किती दिवस झाले असं पाणी वाहतंय? जवळपास साधारणतः 1 महिना होत आहे। अशीच परिस्थिती आहे। मग कोणी महानगरपालिकेचं कोणी आलं नाही का? नाही, कोणी आले नाही। झोन अधिकारी वगैरे कोणी? नाही, अजिबात नाही। मग तक्रार वगैरे दाखल केली का? नाही, कोणाचा नंबर नाही ना। अच्छा, साधारण आठवड्यातून किती वेळा येतं? साधारण आठवड्यातून एकदा येतं पाणी। अच्छा, म्हणजे जवळपास 4 तास तरी पाणी असतं? 4 तास पाणी असतं, ते 4 तास असंच वाया जातं पाणी। तुम्ही देखील तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक। सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब। यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत। मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या। आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर। कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648।